नाईकच्या दर्शकांनो, धर्मराज गायकवाडचा आपणास नमस्कार. तर चला पाहूयात एसटी महामंडळाची एक विशेष बातमी. दिग्रसच्या एसटी महामंडळामध्ये एकूण जवळपास 215 कर्मचारी कार्यरत आहेत, तर जवळपास 41 ह्या बसेस आहेत. मागच्या काही दिवसापूर्वी 5 नवीन लाल परी दिग्रस आगाराला प्राप्त झाल्या होत्या आणि आज पुन्हा नव्याने 2 लाल पर्या ह्या प्राप्त झाल्या आहेत. दिग्रसचे नवनिर्वाचित नगरसेवक तथा उपनगराध्यक्ष सचिन बनगिनवार यांच्या हस्ते आज या 2 लाल परीचे रीतसर उद्घाटन झाले. यावेळी संपूर्ण या सोहळ्याला सर्व शिवसैनिक, कर्मचारी, अनेक बांधव उपस्थित होते. तर चला पाहूयात एसटी महामंडळात प्राप्त झालेल्या 2 लाल परीच्या उद्घाटन सोहळ्यानिमित्त विशेष बातमी. दिग्रस आगाराला सुरुवातीला 5 बसेस BS6 लेलँडच्या आल्या होत्या लाल परी म्हणून. आता पुन्हा 2 नवीन बसेस आलेल्या आहे. ह्या बसेसमध्ये प्रवाशांसाठी बसण्याची सुविधा आधुनिक आहे, सीट चांगले आहे व वाहन चालवण्यास सुद्धा चांगला आहे. लेलँडच्या बसेसमध्ये आता कार्बनचं प्रमाण खूप कमी आहे BS6 वाहन असल्यामुळे, त्यामुळे ह्या बसेस अजून पण दिग्रस आगाराला मिळाव्या. एवढं बोलून मी माझं 2 शब्द संपतो. राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय संजय भाऊ राठोड यांच्या माध्यमातून दिग्रस डेपोला 10 नवीन बसेस मिळालेले आहेत. यापूर्वीच 5 बसेस ह्या दिग्रस आगारात याच्या अगोदरच उद्घाटन झालेलं आहे. आज रोजी या ठिकाणी 2 बसेसचं लोकार्पण नुकतंच या ठिकाणी नपचे उपाध्यक्ष सन्माननीय सचिनभाऊ बनगिनवार तथा सर्व शिवसेनेचे पदाधिकारी यांच्या हस्ते या ठिकाणी नुकतंच झालेला आहे. या बसेस अद्ययावत असून दिग्रसकरांच्या सेवेत आजपासून या दाखल झालेल्या आहेत. प्रवाशांना नक्कीच या नवीन बसेसचा फायदा होणार आहे. तसेच या ठिकाणी आपण बस स्टेशनच्या परिसरात जर आपण नजर टाकली तर नवीन बस स्टेशनच्या कामाला सुद्धा सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. लवकरच यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात अद्ययावत असं बस स्टेशन दिग्रस बस स्टेशन हे झालेलं आपल्या सर्वांना दिसेल आणि हे सर्व पालकमंत्री तथा मृद व जलसंधारण मंत्री सन्माननीय संजय भाऊ राठोड यांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि या नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये त्यांनी हा शब्द दिलेला होता आणि मंत्री महोदयांनी हा शब्द पाळलेला आहे. दिग्रसकरांच्या या मागणीला अनेक दिवसाची मागणी होती, या मागणीची मंत्री महोदयांनी पूर्तता केलेली आहे असं या ठिकाणी मला आवर्जून सांगायचं आहे. धन्यवाद.